येड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. हा सगळा सीन पंढरपूर येथील असतो आणि जी लीड हिरोईन आहे ती तिच्या घरातील विठुरायाकडे बघतच गाणे ऐकत वाती बनवत असते. त्यावेळी ती गाणं बंद करून विठुरायाला म्हणते, राया काय र, आवडलं ना गाणं? झालं का नाही मूड फ्रेश? मला माहिती रे राया, सगळ्यांच्या घरी तीच तीच भजनं ऐकून, लोकांच्या अपेक्षा ऐकून कंटाळा येत असेल ना र तुला. त्यांचंही बरोबरच आहे की, तुला नाही सांगणार तर कोणाला सांगणार? तूच तर तारणहार आहे सगळ्यांचा, अख्ख्या जगाचा भार वाहतोस बघ. म्हणूनच तुझा मूड फ्रेश करण्यासाठी मी हे गाणं लावलं. आता तू मस्त आराम कर. आमचं हे माऊली निवास तुझंच तर आहे. इथं तुला कोणीच डिस्टर्ब करणार नाही. इथं आमच्या नो इच्छा नो अपेक्षा. राया, तू जे आम्हाला दिलंस ना त्यात आम्ही खूप समाधानी आहोत. बरं चल, आता हत्ती मुंगीचा जोक सांगते. तू सोडलंस तर माझा हत्ती मुंगीचा जोक कुणालाच कळत नाही आणि घरातलं तर कोणी हसत पण नाही. ती साखर हातात घेऊन म्हणते, आत्ता फक्त साखरेचा नैवेद्य दाखवते, पण स्टॉलमध्ये जर सगळ्या चादरी विकल्या गेल्या ना आज, तर संध्याकाळी पहिल्यांदा येऊन तुला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवेन. तेवढं ॲडजस्ट कर. त्यावेळी तिथे तिचा भाऊ येतो आणि म्हणतो, मंजूताई बास झाला वशिला, पंढरपुरात राहून सुद्धा त्याला काही तुझे हाक ऐकू येईना बघ. तर मंजू म्हणते, नको ना येऊ देत, तरी पण माझा विठुराया आहेच माझा लाडका. तर तो म्हणतो, मी नाही होय. तर मंजू म्हणते, तसं नाही रे सोन्या, आहेस तो बी लाडका. बरं मला एक सांग, आज गावात बैलगाडीची शर्यत आहे, तिकडं तू शायनिंग मारायला जातोयस ना? तर तो म्हणतो, हो ग ताई. तर मंजू म्हणते, उगं सेल्फी काढायला त्या बैलांच्या पुढं जाऊ नकोस. आणि तो तेथून निघून जातो. मंजिरीची आई मंजिरीच्या बाबांना म्हणत असते, मंजिरीला तुम्ही याबद्दल तुम्हीच सांगा. तर मंजिरीचे बाबा म्हणतात, नाही बाबा, मी नाही तिच्या तोंडी जाणार. तिला जे काही बोलायचंय ते तुम्हीच बोला. तर तेवढ्यातच मंजिरी तेथे येते आणि ती त्या दोघांना म्हणत असते, हा घ्या विठुरायाचा प्रसाद. मंजिरी तिच्या बाबांना नाना असं म्हणत असते. त्यामुळे ती म्हणते, नाना हे काय आणखी तयार झाला नाहीत का? आपल्या चादरीचा स्टॉल जत्रा सुरू होण्याच्या आधी लावायचा आहे. संपल्यावर नाही, किती कामं बाकी आहेत, आवरा की पटापटा. तर नाना म्हणतात, हो आम्ही तेच करत होतो, पण तुझ्या जिजीला तुला काहीतरी द्यायचंय. तर जिजी तिच्या हातात ड्रेसचा बॉक्स देते आणि म्हणते, गिफ्ट आहे. मंजिरी तो बॉक्स उघडून पाहते आणि म्हणते, हा ड्रेस? तर जिजी म्हणते, बाजारातून जाताना दुकानाच्या बाहेर लावलेला हा ड्रेस तू रोज बघायचीस ना, म्हणून आणला. तर मंजिरी म्हणते, जिजी हा ड्रेस तर खूप महागडा आहे, मग कशाला आणलास तू? तिकडं रायाच्या नैवेद्याला. तर जिजी तिला गप्प करते आणि म्हणते, आमचा परमेश्वर आम्ही तुझ्यातच पाहिलाय. तर नाना म्हणतात, हं, आणि प्रेमानं दिलेल्या वस्तूची किंमत बघायची नसते. तर मंजिरी म्हणते, असं होय, मग मी पण तुमच्या दोघांसाठी काहीतरी आणलंय. प्रेमानं दाखवते, थांबा. तर ती दाखवते आणि म्हणते, आई ही तुझ्यासाठी क्लिप तुझ्या नव्या साडीवर एकदम मॅचिंग आहे. आणि नानांना म्हणते, ही बटणं तुमच्या नवीन कुर्त्यासाठी. त्यावेळी त्या दोघांचा सुद्धा चेहरा थोडासा पडतो. मंजिरी नानांना म्हणते, आणा तुमचा कुर्ता, मी लगेच लावून देते. तर नाना म्हणतात, तो मी परत केला. माझ्याकडे लई कुर्ते आहेत ना, मग त्यात आणखी भर कशाला, आणि तसं बी तो मला लई ढगळा होत होता. तर जिजी म्हणते, आणि ती साडी किती टोचत होती. तर मंजिरी लगेच म्हणते, मग तू पण ती साडी परत केलीस का काय? तर जिजी म्हणते, मग ठेवून काय करायची होती? त्यावेळी मंजिरी तो ड्रेस हातात घेते आणि म्हणते, सगळं आलं माझ्या लक्षात. मला हा ड्रेस घ्यायचा म्हणून तुम्ही साडी आणि कुर्ता परत केलात ना, मला नको हा ड्रेस, करून टाका परत, असं म्हणून तेथून जायला लागते. तर जिजी तिला थांबवते आणि नानांसोबत मोठ्या आवाजात बोलत असते. त्यांना म्हणत असते, बघा मी म्हणलं होतं ना तुम्हाला, ही पोरगी नाही ऐकायची, पण तुम्ही ऐकाल तर शपथ. आता जा आणि आणा तो कुर्ता परत. तर नाना म्हणतात, अरे वा, हे बरं आहे तुझं, म्हणे आणा तो कुर्ता परत. तू म्हणालीस म्हणून मी तो कुर्ता परत केला ना, आता माझ्यावरच पलटतीयेस? तू जर साडी परत आणलीस तरच मी कुर्ता परत आणणार. तर जिजी म्हणते, तुम्ही कुर्ता आणा, साडीचं बघेन. त्यावेळी मंजिरी मागे वळून म्हणते, बास झाला आता, नका उगं खोटं खोटं भांडू, सगळ्यांना माहिती आहे तुमचं प्रेम. तुम्ही आणलेला ड्रेस घालावा म्हणून नाटकं चालू आहेत ना सगळी तुमची. त्यावेळी जिजी आणि नाना तिच्याजवळ येतात. तर जिजी तिला म्हणते, मंजिरी तू गेल्या वर्षीपासून तुझ्यासाठी काहीच घेतलं नाहीस ग, ना दसऱ्याला ना दिवाळीला. आज जत्रा आहे, आज तरी नवीन कपडे घाल. तर मंजिरी म्हणते, आणि मग तुम्ही दोघं? तर नाना म्हणतात, कापड जरी फाटलेली असली ना तरी ती अंगावर चढली की त्याची राजवस्त्र होतात, आणि त्यावरती तू दिलेली सोनेरी बटणं लावली की मग तर काय, जड तारीवर सोनेरी अत्तरच जणू.
काय उमे? तर उमा म्हणते, आणि आज जत्रेत माझ्या मेलीच्या साडीकडे कोण बघतंय? तर नाना म्हणतात, सगळे बघणार फक्त आपल्या मंजूकडं. टक्का मका टक्का मका. त्यावेळी उमा तिला म्हणते, पोरी तू गेल्या कित्येक वर्षात स्वतःची काहीच हौसमौज केली नाहीस, मग आज आमच्यासाठी तयार हो आणि चल जत्रेला, होशील ना? त्यावेळी तेथे एक माणूस आवाज देत देत येतो आणि तो म्हणत असतो, बाहेर ये शिर्या, कुठे गेलास का मेलास? त्यावेळी नाना बाहेर येतात आणि म्हणतात, चल ना आपण बाहेर जाऊन बोलू. तर तो म्हणतो, काय इथे बोलायला काय लाज वाटतेय का? असं म्हणतच तो त्याच्या कानाखाली वाजवतो. त्यावेळी नाना खाली जमिनीवर पडतात तर मंजिरी आणि उमा त्याच्याजवळ येतात. तर मंजिरी म्हणते, तुम्ही काय आमच्याच घरात येऊन आमच्यावर दादागिरी करताय? तर तो माणूस म्हणतो, यानं माझ्याकडून पैसे घेतलेले वापस करायला याच्याकडं पैकं नाहीत, आणि जत्रेत स्टॉल लावायला बरोबर पैका आहेत तर तुझ्याकडं. इकडे ईशाची आई ईशाला दरवाजा आडून तो सगळा व्हिडिओ बनवायला सांगत असते. त्यावेळी इकडे नाना म्हणतात, मी तुमचे सगळे पैसे परत करतो, मला फक्त थोडासा वेळ द्या. तर तो माणूस म्हणतो, मुदत संपली, तू स्वतःहून पैसे परत करायचं नाव घेईना, मग काय करू मी? हे बघ शिर्या, माझे पैका आत्ताच्या आत्ता टाक, नाही तर तुझा विषय संपवतो बघ. तर नाना म्हणतात, आत्ता माझ्याकडे पैसे नाहीत, पण मी तुमचे पैसे परत करतो. त्यावेळी तो माणूस नानांना ओढून बाहेर नेत असतो. तो माणूस त्या सगळ्यांना रोडवर घेऊन येतो आणि त्यांना म्हणतो, पैसे घेताना तुम्हाला मजा वाटती आणि देताना लाज वाटते होय रे तुम्हाला? असं म्हणून तो परत एकदा नानांच्या कानाखाली मारतो. मंजिरी शेजारील लोकांकडे मदत मागत असते, परंतु कोणीही पुढे येत नसतं. तर मंजिरी त्या माणसाला म्हणते, मी तुमचे व्याजासकट पैसे परत करेन, पण नानांना सोडा. तर तो माणूस म्हणतो, ठीक आहे, मग 20% आत्ता करायचे, म्हणजे 20,000 आत्ता दे, बाकीचे 80,000 जत्रेनंतर बघू. मंजिरी म्हणते, तुम्ही नानांना काही करू नका, मी पैसे आणून देते. असं म्हणून ती घरी पळत येते. ती घरातील डबे कपाटांमध्ये सगळीकडे पाहते, परंतु तेथे थोडेच पैसे असतात. त्यावेळी मंजिरी शशिकलाचं दार वाजवते, तर शशिकला दार उघडते. मंजिरी म्हणते, काकू मला 20,000 रुपये पाहिजे होते लगेच, मी तुला 2 दिवसानंतर परत करेन, वसुलीसाठी लोक आलेत, मला त्यांना द्यायचे होते. तर शशिकला मोठ्याने म्हणते, 20,000? तर मंजिरी म्हणते, हो आत्ता पाहिजेत. तर शशिकला म्हणते, किती गडबड करतेस ग, श्वास घे, नाहीतर मरशील धाप लागून. तर मंजिरी म्हणते, दे ना ग आत्ता पैसे. तर काकू म्हणते, मी कसं देणार, तुझे काका तर दुबईला असतात ना, आणि माझ्याकडे काही पैशांचं झाड नाहीये, झाड हलवलं, धाड धाड पैसे पडले बदा बदा, असं म्हणतच हसत असते. ATM मशीन पण नाही ना, मी तू हात लावला की जरदेशी पैसे पडतील. त्यावेळी मंजिरी काकूचा हात हातात घेत असते, त्यावेळी पैशांचं बंडल खाली पडतं. तर शशिकला म्हणते, काय चमत्कार आहे, तुला पळ म्हणायला हात झटकला आणि पैसेच पडले ना. तर शशिकला म्हणते, त्यांची मोठी लेक आहे म्हणून मिरवत असतेस ना तू, किती दिवस त्यांच्या जीवावर भाकर तुकडा तोडणार आहेस, तुझ्या पायी पार रस्त्यावर आले की ते. तर काकू म्हणते, पैसे पाहिजे असतील तर मेहनत करावी लागेल. तर मंजिरी म्हणते, तू काय म्हणशील ते करते मी. तर काकू तिला आतमध्ये बोलावून म्हणते, मला हत्ती आणि मुंगीचा जोक सांग, फार दिवस झालं मी हसलेच नाही. मंजिरी सांगायला लागते, तर काकू म्हणते, नाही, आता तुम्हाला गाणं म्हणून दाखव, ते सकाळी तू मोबाईलवर लावलेलं टिक टिक. तर बाहेरून तो माणूस मोठ्याने म्हणतोय, पोरे 1 मिनिट झाला बघ. तर मंजिरी म्हणते, काकू 1 मिनिट झाला पण दे की पैसे. तर काकू म्हणते, 1 मिनिट आहे ना अजून, मग 1 मिनिटात आपण एक गेम खेळू. मंजिरी तिच्याकडे पैसे मागत असते, परंतु काही कारणं काढून काकू तिला लवकर पैसे देत नसते. मग ती कचऱ्याच्या डब्यात ते पैसे झाकून टाकते आणि मंजिरीला म्हणते, तुला पैसे हवे आहेत ना, मग घे काढून. तर काकू मंजिरीला म्हणते, पैसे पाहिजेत ना, मग पैसे काढताना या कचऱ्याच्या डब्यातला एक कण सुद्धा बाहेर पडता कामा नये, नाहीतर पैसे कॅन्सल. टाईम संपलेलाच असतो. त्यावेळी मंजिरी तेथे पैसे घेऊन येते आणि त्या माणसाला देते. तर तो माणूस म्हणतो, हे 20,000 झाले, पण आज जत्रा संपल्यानंतर संध्याकाळी मला राहिलेले 80,000 सुद्धा पाहिजेत, आणि नाही दिले तर आम्ही संध्याकाळी येऊन शिर्याला घरून उचलून घेऊन जाऊ. तर मंजिरी म्हणते, आम्ही देतो की तुमचे पैसे. त्यानंतर मंजिरी जीजी आणि नानांना घेऊन घरी येते. तर जीजी म्हणत असते, अख्ख्या गावासमोर तमाशा, आणि म्हणते, काय दिलं या पिढीचा चादरीच्या धंद्यानं आपल्याला, नुसता मनस्ताप, कर्ज, उदारी, अपमान. तर मंजिरी म्हणते, जीजी अगं जाऊ दे ना. तर जीजी म्हणते, माझ्या मंजूनं 20,000 रुपये दिले नसते तर काय झालं असतं. ती मंजूला विचारते, तुझ्याकडं कुठून आले 20,000 रुपये. तर मंजिरी सांगते, मी काकीकडून घेतले. तर जीजी म्हणते, तिच्याकडे कशाला मागायला गेलीस. तर मंजिरी म्हणते, मग काय करणार होतो आपण, पैसे घेतले नसते तर, आणि ठीक आहे की देऊन टाकू आपण तिचे पैसे परत. तर जीजी म्हणते, तुला माहिती आहे ना कशी आहे ती. नाना तर डोक्याला हात लावूनच रडत असतात.
तर मंजिरी म्हणते, नाना तुम्ही अजिबात काळजी करू नका, आज जत्रेत ना आपल्या स्टॉलवरच्या सगळ्या चादरी विकल्या जातील आणि मग सगळ्यांचे पैसे देऊन टाकू आपण. माझा राया बघतोय आपल्याकडे, तो सगळं ठीक करेल. त्यावेळी जत्रेमध्ये काही लोक राया टॅक्स घेण्यासाठी येतात. तर एक दुकानदार म्हणतो, मी इथे दुकान मांडण्यासाठी सगळ्या परवानगी घेतल्या आहेत. तो माणूस विचारतो, कोण राया? तर टॅक्स घेण्यासाठी आलेले लोक राया असं हाक मारतात आणि त्या माणसाला म्हणतात, आता कळेल तुला तुफानाआधीची भयानक शांतता. ढगफुटीसारखा तुफान पडणारा पाऊस म्हणजे आपला राया, मर्दानी छातीचा धाक म्हणजे आपला राया. आणि आजचा भाग येथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत, राया जत्रेत येतो तर राया आणि मंजिरी एकमेकांच्या अंगावर पडतात. तर मंजिरी म्हणते, तुला दिसत नाही का? तर राया म्हणतो, तुझी ओढणी माझ्या तोंडावर आली आणि मग मी पडलो. तर मंजिरी म्हणते, तुझ्यासोबत पडण्यापेक्षा मी एखाद्या खड्ड्यात पडले असते तर बरं झालं असतं. तर राया म्हणतो, मग पडायचं ना? तर मंजिरी म्हणते, पडलेच असते, पण माझ्या पुढे एवढा मोठा दगड आला, त्याला मी काय करू? मंजिरी बैलगाडीच्या शर्यतीमध्ये भाग घेत असते आणि ती बैलांना म्हणते, आज तेवढी माझी लाज राखा, मी जर शर्यतीत पहिली आले तर नानांचं सगळं कर्ज फिटलं जाईल. तुम्हाला काय वाटतं, मंजिरी जिंकेल का ही शर्यत? कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.